चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। हेडलाईन्स नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते हे विधान भवन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। झीशान सिद्दीकी यांच्याकडून उमेदवारी अर्ज हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानंतरच हे राष्ट्रवादीचे सगळे नेते एकत्रित असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। राष्ट्रवादी पक्षाकडून माजी आमदार झीशान सिद्दीकी यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी ही देण्यात आलेली आहे। त्यांनी अगदी काहीच वेळापूर्वी आपला उमेदवारी अर्ज हा देखील दाखल केलाय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये झीशान सिद्दीकी यांनी अगदी काहीच वेळापूर्वी आपला विधान परिषदेसाठीचा राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला आहे। ती दृश्य देखील समोर आलेली आहेत आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, त्याचबरोबर खासदार सुनील तटकरे आणि इतरही महत्त्वाचे असे राष्ट्रवादीचे नेते मंत्री हे विधान भवन परिसरामध्ये सध्या आपल्याला दिसून येत आहेत। राष्ट्रवादीच्या एकमेव जागेसाठी खरं तर 70 ते 73 जण हे लॉबिंग करत होते आणि त्यानंतर या जागेसाठी झीशान सिद्दीकी यांचं नाव निश्चित करण्यात आलं। आणि अपडेट देतात आमचे प्रतिनिधी वेदांत। आतापर्यंत जी माहिती गेली त्यामध्ये झीशान सिद्दीकींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आता त्यासोबतच आपण बघतोय भाजपचे जे 6 उमेदवार आहेत ते एका मागे येताना पाहायला मिळत आहेत। प्रज्ञा सातव, त्याच्यानंतर विवेक कोल्हे आणि त्यानंतर आता माधवी नाईक सुद्धा इथे आलेले आहेत आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साधारणपणे 12:30च्या दरम्यान विधान भवनात येतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हे सर्व 6च्या 6 उमेदवार भाजपचे हे उमेदवारी अर्ज भरतील। आपण बघतोय कार्यकर्ते मोठ्या संख्येनं इथे उपस्थित आहेत, कारण अनेक जण इच्छुक होते ज्यामध्ये ज्यांचा नंबर या वेळी विधान परिषदेवर लागलेला आहे, उमेदवारीसाठी लागलेला आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे। आता सस्पेन्स कायम आहे तो शिवसेनामध्ये कोणाला उमेदवारी मिळणार, कारण बच्चू कडू थोड्याच वेळात प्रवेश करतात आणि बच्चू कडू यांचं नाव शिवसेनेकडनं जवळपास निश्चित मानलं जातं। तर दुसरे उमेदवार नेमका कोण असणार? नीलम गोरेंचं नाव ही चर्चेत आहे, आघाडीवर आहे, मात्र नीलम गोरे की इतर कोणी याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे। साधारणपणे आपण बघितलं 3 तास म्हणजे 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचा आहे आणि त्यामुळे शिवसेनेच्या 2 अधिकृत उमेदवार हे थोड्याच वेळात जाहीर केले जातील। महाविकास आघाडीमध्ये आपण बघितलं तर ठाकरेंच्या शिवसेनेनं अंबादास दानवेंचं नाव जाहीर केलं। तुम्हाला थांबवतोय कारण सुनील प्रभू सध्या बोलतात, आपण थेट जाऊ। असं आहे की राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे त्यांच्या काही डिमांड्स असतात, पण आम्हाला उद्धवजी ठाकरे आमचे पक्षप्रमुख